सध्या राज्यातले तरुण आणि पुरुष मोठ्या प्रमाणात परेशान आहेत. कारण की त्यांचे लग्नाचे वय होऊन गेले असून सुद्धा त्यांचे लग्न होत नाहीयेत. म्हणून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात परेशान आहे. एकतर हाताला काम नाही, चांगली नोकरी नाही आणि हातात चांगले पैसे येत नसल्यामुळं त्यांची लग्न सुद्धा होत नाहीयेत. त्याच्यामुळं तरुण मोठ्या प्रमाणात परेशान आहेत. दुसरीकडं ज्यांची लग्न जमत आहेत त्यांच्या बायका नेमक्या कशा निघत आहेत आणि त्यांच्यासोबत नेमकं काय घडतंय हे आपण कालच्याच उदाहरणावरून बघितलेलं आहे. एका उद्योगपत्याच्या पोरीनं एका मोठ्या उद्योगपत्याच्या पोराला लोहगडावर नेऊन कशा पद्धतीनं ढकलून दिलं आणि त्याला जागीच संपवलं. आता ढकलून देणारी जी पोरगी होती ती काही जास्त लय मोठी नव्हती, 20च वर्षाची होती आणि तिनं थेट एका तरुणाचा, निष्पाप व्यक्तीचा जीव घेतल्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. आता ती जी तरुणी आहे सिया गोयल नावाची, ही अशा पद्धतीनं करणारी पहिलीच तरुणी आहे का? या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीनं काही तरुण पोरींनी लग्न झाल्यानंतर स्वतःच्या नवऱ्याची हत्या करून काही जणींनी त्याला ड्रममध्ये पुरलंय, काही जणींनी त्याला डोंगरामध्ये फेकलंय, तर काही जणींनी तुकडे करून, काही जणींनी गाडी खाली चिरडून अशा पद्धतीनं मारलंय. म्हणून लोक आता मानतायत की अशी बायको मिळण्यापेक्षा लग्न न केलेलंच बरं बाबा. पण नेमकं हे प्रकरण कशामुळं घडतंय, काय घडतंय, हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, काळ एवढ्या मोठ्या प्रमाणात बदललेला आहे की लोकांना आता जशाचं तसं उत्तर मिळत आहे. म्हणजे पहिले काय होतं, लग्नासाठी पोरी भरपूर होत्या पण पोरांची संख्या कमी होती. म्हणजे पोरीकडचे जेव्हा पोराकडं जायचे, लग्नाची मागणी करायचे, तेव्हा पोराकडचे मोठ्या प्रमाणात भाव खायचे, डिमांड दाखवायचे की आमच्याकडे एवढी जमीन आहे, आमचं पोरगं असं आहे, आमचं पोरगं तसं आहे, आम्ही लग्नासाठी एवढा एवढा हुंडा घेऊ आणि एवढा एवढा हुंडा दिलाच तरच आम्ही तुमच्या पोरीला सुखी ठेवू, असं पहिले लोक, जुने लोक म्हणत होते. आणि एक एक माणूस 2-2, 3-3 लग्न सुद्धा करत होतं. हे आपण मागच्या काही काळामध्ये बघितलेलं आहे. पण मात्र परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणात बदलली की पोराला आता एक पोरगी भेटणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. त्याचं लग्न होणं सुद्धा अवघड झालेलं आहे. मग त्याच्याकडं पैसा असो, नोकरी असो, काहीही असो, त्याला पोरगी भेटणं अवघड झालेलं आहे. आता इकडून तिकडून पोरगी मिळाली, नवरी मिळाली, तर ती नेमकी कशी मिळतीये तेच आता एक एक घटना आपल्या समोर येतात. पहिली घटना म्हणजे मेरठचं प्रकरण. त्याच्यामध्ये मुस्कान रस्तोगीनं कशा पद्धतीनं तिच्या नवऱ्याला, त्या मुस्काननं ठार करून त्याचे तुकडे तुकडे करून त्या निळ्या ड्रममध्ये भरले. प्रियकराच्या मदतीनं त्याला ठार केलं आणि निळ्या ड्रममध्ये भरून ती स्वतः तिकडं फिरायला गेली आणि फिरायला जाऊन मस्त एन्जॉय करू लागली, जणू काही घडलंच नाही असं ती दाखवत होती. आता ती जी मुस्कान आहे ती काही जास्त लय मोठी नव्हती, 20 ते 25 तिचं वय होतं आणि तिला प्रियकराचा नाद लागल्यामुळं घरच्यांनी जमवलेल्या नवरदेवाचा तिनं खून केला होता, एका निष्पाप व्यक्तीचा मर्डर केला होता. त्याच्यानंतरचं प्रकरण म्हणजे सोनम रघुवंशी प्रकरण. सोनम रघुवंशी प्रकरण हे मध्य प्रदेशातील आहे. तिचं सुद्धा राजा रघुवंशी सोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर ते दोघं जण हनीमूनला मनालीला गेले होते आणि मनालीला हनीमूनला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रियकराला बोलून तिनं सुद्धा तिच्या नवऱ्याचे तुकडे तुकडे करून त्या जंगली परिसरामध्ये फेकून दिले होते आणि मी जणू काही केलंच नाही असं ती त्या ठिकाणी दाखवत होती. आता ती सुद्धा 25 ते 24 वर्षाची होती. प्रियकराच्या मदतीनं तिनं सुद्धा नवऱ्याची हत्या केली होती. तो सुद्धा बेगुन्हा व्यक्ती होता, त्यानं सुद्धा तिच्यासोबत काहीही वाईट केलेलं नव्हतं. आणि आता तिसरं प्रकरण म्हणजे सिया गोयलचं प्रकरण. सिया गोयलचं तर फक्त त्या केतन अग्रवाल सोबत लग्न जमलेलं होतं, साखरपुडा झालेला होता आणि ते पोरगं तर भरपूर श्रीमंत होतं. पण तरीसुद्धा या तरुणीला तिच्या प्रियकरापेक्षा ते कमी वाटू लागलं होतं. म्हणून तिनं प्रियकराच्या मदतीनं त्याच्या नवऱ्याचा खून केला होता, ठार केलं होतं. आणि ही सुद्धा काही लय मोठी नाही, 20 वर्ष तिचं वय आहे.
मग ह्या 20 ते 25 वयोगटातल्या पोरींना, महिलांना नेमकं काय झालंय, त्या नवऱ्याच्या हत्या कशामुळं करतायत, का करतायत, हाच सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. जर त्यांचे आधीच लफडे चालू आहेत ना, त्यांच्या बाहेर प्रेम प्रकरणं सुरू आहेत ना, मग त्यांचा धड जे त्यांच्यासोबत घडतंय ते थेट त्यांच्या घरच्यांना सांगायला पाहिजे की माझं असं असं आहे, त्या पोरासोबत मी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहू शकत नाही. पण मात्र ते घरचे बी एवढे दिलशाने असतात की पोरीवर दबाव टाकतात की तू कस काय दुसऱ्या पोरासोबत लग्न करत नाही, आम्ही बघूनच घेतो, तू जर त्याच्यासोबत लग्न केलं नाही तर आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतो, अशी धमकी ते त्या पोरीला देत असतात. मग त्या पोरीला तिच्या प्रियकरासोबत राहायचं असतं आणि तिला त्याच्यासोबत राहायचं असतं, म्हणून घरचे बळजबरी लग्न जमवतात, म्हणून ती त्याच्यासोबत अशा पद्धतीनं करते. पण मात्र तिचं जर घरचे ऐकत नसतील तर तिनं होणाऱ्या नवऱ्याला घडलेलं सगळं प्रकरण सांगायला पाहिजे की माझं असं असं आहे, घरचे सुद्धा मला बळजबरी लग्न कर म्हणतात पण माझे लग्न करण्याची काही इच्छा नाही, असं तिनं होणाऱ्या नवऱ्याला जर सांगितलं तर कदाचित ते सुद्धा ऐकून घेईल, समजून घेईल आणि दुसऱ्याच्या प्रेयसीसोबत कशाला लग्न करील. आता ही सांगते की मी त्याला अगोदर सांगितलं होतं, पण मात्र ही खोटं बोलते, तिला तिनं अगोदर सांगितलं नसेल असं सुद्धा काही जण म्हणतात. त्याच्यामुळं ह्या ज्या अशा आरोपी महिला आहेत यांची मानसिकता कशामुळं बदलत चालली आहे, काय बदलत चालली आहे हे आपल्या मोठ्या प्रमाणात दिसतंय. पण मात्र अशा ज्या महिला आहेत, मुली आहेत, यांना यांच्या घरच्यांनी सुद्धा यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपली पोरगी नेमकी कशी आहे, काय आहे हे घरच्यांना चांगल्या पद्धतीनं माहीत नसतं, पण मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी बळजबरी दुसऱ्याच्या घरामध्ये पोरी देऊन दुसऱ्यांच्या पोरांचा हत्या घडून आणत आहेत, त्यांना थेट जीव मारत आहेत. म्हणून ह्या ज्या महिला आहेत यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, पण मात्र त्यांच्या घरातल्या लोकांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, अशीच मागणी सोशल मीडियावर अनेक जण करत आहेत. कारण की याच्यामधून विनाकारण निष्पाप लोकांच्या हत्या होत आहेत, त्यांना काहीही माहीत नसताना त्यांचे खून होत आहेत, म्हणून लोक संतापून अशा पद्धतीच्या कमेंट करतायत. आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला नेमकं काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.